आगामी महापालिका निवडणुकीकरता महायुतीचा फॉर्म्युला ठरला। मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नाशिक, नागपुरात भाजप शिवसेना एकत्र, तर पिंपरी चिंचवडमध्ये वेगवेगळे लढणार। विश्वसनीय सूत्रांची माहिती। नागपूरच्या विधान भवनात दुपारी 3 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक। मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाच्या निर्णयांची शक्यता। राज ठाकरे आज ठाणे कोर्टात हजर राहणार। सभेदरम्यान तलवार उपसल्यानं 2022 मध्ये राज ठाकरेंवर झाला होता गुन्हा दाखल। मनोज जरांगे 16 डिसेंबरला दिल्लीला जाणार। मृत शौर्य पाटीलच्या कुटुंबियांची दिल्लीत घेणार भेट। शौर्य पाटीलनं शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून केली होती आत्महत्या। तलासरीच्या वेवजी ग्रामपंचायत हद्दीत गुजरातनं घुसखोरी केल्याचा आरोप। स्थानिक नागरिकांच्या आरोपांनंतर गुजरात आणि महाराष्ट्र सरकारकडून सीमा मोजणीला सुरुवात। पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी एफआयआर मध्ये पार्थ पवारांचं नाव का नाही? मुंबई उच्च न्यायालयाची राज्य सरकारला विचारणा। मुंबईतील मिठी नदी गाळ उपसा घोटाळा प्रकरणामध्ये 2 कंत्राटदारांना आर्थिक गुन्हे शाखेनं केली अटक। बनावट सामंजस्य कराराचा वापर करून कंत्राट मिळवल्याचा आरोप। ठाण्यातील मुंब्रा परिसरात ईडी आणि एटीएसच्या मोठ्या धाडी। दहशतवादी कृत्याशी संबंधित आर्थिक व्यवहार प्रकरणात धाडींमुळे एकच खळबळ। अंबरनाथच्या आंबेशिव गावात बिबट्याचा संचार। नागरिकांमध्ये भीती। वनविभागाकडून बिबट्याच्या हालचालींवर लक्ष। गोव्यातील नाईट क्लबमधील आग प्रकरणात फरार लुथरा बंधूंना थायलंडमध्ये घेतलं ताब्यात। वरिष्ठ सूत्रांची माहिती। भारतात परत आणण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू। आणि रशियाच्या सेंट पीटर्सबर्गमधील बाजारात भीषण आग। आगीत बाजाराचं मोठं नुकसान। होरपळून एकाचा मृत्यू। पुढची बातमी। लाडक्या बहिणींच्या पाठबळावर राज्यात प्रचंड बहुमतानं महायुती सरकार सत्तेवर आलं, त्याला वर्ष लोटलं। पण लाडक्या बहिणींचे पैसे 2100 रुपये करू हे आश्वासन कधी पूर्ण करणार असं म्हणत विरोधकांनी सरकारला घेण्याचा प्रयत्न केला। तेव्हा सरकारला हे सांगावं लागलं की लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार आहेत, पाहूयात। लाडकीला कधी मिळणार 2100 रुपये? शिंदे साहेबांनीच केलेली आहे 2100 रुपये करणार, तर ते 2100 रुपये या आर्थिक वर्षात आपण करणार का पुढच्या आर्थिक वर्षात करणार? एकनाथ शिंदेनी काय दिलं उत्तर? योग्य वेळी देणार। 2100 रुपये आश्वासन कधी पूर्ण होणार? तुम्ही 2100 रुपये बोलले, योग्य वेळी आम्ही जे बोललोय ते सगळं पूर्ण करणार नाना। राज्य सरकार 2100 रुपये कधी देणार याकडे राज्यभरातील लाडक्या बहिणींचं लक्ष लागून राहिलंय। विरोधकांनी लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता आणि या योजनेतील अपात्र लाभार्थ्यांचा मुद्दा अधिवेशनात उपस्थित करून सत्ताधाऱ्यांना खिंडीत गाठलं। एक मे केसेस करणार का? आणि 1500 रुपयाची आपण घोषणा शिंदे साहेबांनीच केलेली आहे 2100 रुपये करणार, तर ते 2100 रुपये या आर्थिक वर्षात आपण करणार का पुढच्या आर्थिक वर्षात करणार? आम्ही 1500 रुपये लाडक्या बहिणीला आम्ही निधी उपलब्ध करून देऊ असं आपण केलं। आम्हाला आनंद झाला, काही आम्हाला अडचण नाही। मग तुम्ही 2100 जाहीर केलं त्याचाही आनंद झाला। पण माझा एक स्पेसिफिक प्रश्न असा आहे की निवडणुकीच्या ऐन तोंडावर तुम्ही ही ज्या पद्धतीची घोषणा केली, कुठलाही नियम न पाहता या पद्धतीनं जे काही आता याच्यामध्ये अफरातफर झाली असं तुम्हीच मान्य करताय। मग अफरातफर झाली, योजना तुम्ही सुरू केली,
तर गुन्हे दाखल करायची जी भूमिका आहे ती त्या लोकांवर करायची का तुमच्यावर करायची हा एक प्रश्न आहे. विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांनी लाडक्या बहिणींना दर महिन्याला 2100 रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं. पण फडणवीस सरकारला सत्तेत येऊन वर्ष उलटलं तरी लाडक्या बहिणींना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता काही सरकारनं केलेली नाही. यावरून विधानसभेत विरोधकांनी कोंडी केल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी हे आश्वासन दिलं. तो लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही. जे जे आम्ही बोललोय ते पूर्ण करणार आणि करणार. योग्य वेळी योग्य वेळी योग्य वेळी योग्य वेळी योग्य वेळी योग्य वेळी देणार. खरं तर विरोधकांनी लाडकी बहीण योजनेचा अपात्र लाभार्थ्यांनी लाभ घेतल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. 26 लाख अपात्र महिलांनी योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलं. 14,297 पुरुषांनी सुद्धा योजनेचा लाभ घेतला. त्यात 9,526 सरकारी महिला कर्मचाऱ्यांनीही योजनेचा लाभ उकळल्याची माहिती समोर आली. या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारवर प्रश्नांच्या फैरी डागल्या तर सत्ताधाऱ्यांनी यावर उत्तर दिलं. माझी मागणी एवढीच आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत 5,136 कोटी 30 लाख रुपयाचा आर्थिक घोटाळा झालाय. तो घोटाळा ज्यांनी केलाय त्याच्यावरती कारवाई काय करणार आहेत आणि बोगस या ठिकाणी नोंदणी केली त्यावेळी शासनाचे अधिकारी त्याच्यामध्ये जे होते त्यांनी याला जी मंजुरी दिली त्यांच्यावरती शासन काय कारवाई करणार आहे आणि आर्थिक घोटाळ्याची शासन चौकशी करून ऑडिट करून या संबंधीची श्वेतपत्रिका काढून महाराष्ट्राच्या जनतेला याची माहिती देणार आहे का? राजकारणाकरता सगळ्याकरता मतांकरता महाराष्ट्र राज्य लुटण्याचं तुम्ही काम केलं आणि तुम्ही समाधानकारक उत्तर देत नाही म्हणून आम्ही तुमचा निषेध करतो. चला, की बहीण योजना कधीही बंद होणार नाही. आणि सांगतो तुम्हाला, तुम्ही 2100 रुपये बोलले, योग्य वेळी आम्ही जे जे बोललोय ते सगळं पूर्ण करणार नाना. कारण लाडक्या बहिणींमुळे तुम्ही जे जे नाही लाडक्या तुम्ही खोडा घालायला प्रयत्न केला की नाही. लाडक्या बहिणीने चांगला जोडा दाखवला की नाही. लाडक्या बहिणीने काय चांगला जोडा दाखवला की नाही विधानसभेत दाखवला की नाही. आणि म्हणून आता नाना एकच आहे, तुम्ही लाडक्या बहिणींच्या विरोधात कधी बोलू नका. बिलकुल. विरोधकांच्या या सवालांना राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरेंनी उत्तर दिलंय. तसंच ज्या सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी योजनेचा लाभ घेतला त्यांच्याकडून ही रक्कम वसूल केली जाणार असल्याची माहिती आदिती तटकरेंनी दिली आहे. ते 8,000 शासकीय कर्मचारी म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये किंवा वेगवेगळ्या शासकीय ज्या काही आपल्या नोकरी असतात त्याच्यामध्ये काम करणारे आणि नियमानुसार ते तशा पद्धतीनं लाभ घेऊ शकत नाहीत. म्हणून या संदर्भातलं आम्ही सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र लिहिलं आणि त्याच्या रिकव्हरीचं काम त्यांच्याकडून साधारणपणे गेल्या 5-6 महिन्यापासून सुरू आहे. लाडकी बहीण योजनेवरून सत्ताधाऱ्यांनी विरोधकांमध्ये खडाजंगी झाली असली तरी सरसकटपणे योजनेचा लाभ दिल्यामुळे सरकारला मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागला. त्याचा राज्याच्या तिजोरीवर भार पडला. एकीकडे सरकार या योजनेवरून पाठ थोपटून घेत असताना योजनेत झालेल्या घुसखोरी रोखण्यासाठी सरकारनं सुरू केलेले प्रयत्न म्हणजे बैल गेला आणि झोपा केला असं म्हणावं लागेल. नरेश बोबाटेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.